नमस्कार श्रोते हो, दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय प्राध्यापक रसूल सोलापुरे यांची फाटलेलं आभाळ ही कादंबरी आणि आज ह्या कादंबरीचा दुसरा भाग. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा तुमच्याकडून चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात प्राध्यापक रसूल सोलापुरे लिखित फाटलेलं आभाळ भाग दुसरा. घरं भिंती भूकंपात तडकाव्या तसा कुसाप्पा तडकत होता. डोळ्यातून नुसता आग ओकत होता. जणू काही अंगात वीजच संचारली होती त्याच्या. ताडकन दार उघडून घरात आला. उभी पिकं कापणार, काय वाटेल ते करणार, बघतो कोण अडवायला येतोय. अंगात वीज संचारल्यासारखा कुसाप्पा नाचत होता. इकडं तिकडं उगीच धावाधाव करत होता. त्याच्या त्या अवतारानं बापूरामच्या बाबांचंही डोकं फिरलं. इतके दिवस दडपलेली आग मस्तकाला गेली. ताडकन उभा राहून तो कुसाप्पा जवळ गेला. कुसाप्पा उगीच मोठमोठ्यानं आरडाओरडा करून दहशत तयार करत होता. बापूरामचा बाबा मांजीराम ताडकन उठला. कुसाप्पाची गळपट धरून उभा राहिला. कुशे, टाळकं आहे का सुद्धित तुझं? काय नाटकं चालवलास? साऱ्या गावभर माझ्या नावचा शिमगा करतोय. दादा बाजूला हो, अंगाला हात लावायचं काम नाही. अरे कुशा, तुला शोभतोय का ह्यो तमाशा? अरे तू नाही, तुझी दारू बोलते. बरं नाही येल्या का? जर असं समजुतीनं बोललास तर चालत नाही वय. आता पावतर लय समजुतीने घेतलं, आता नाही माघार. माजलेल्या बैलाला कॉयंड्यात घालून ठोकल्याशिवाय ते नाही वळणावर येत. त्याच्या बोलण्यावर मांजीरामचा राग अनावर झाला. थाडकन त्यानं कुसाप्पाच्या कानफाटात लगावली. तिरीमिरी तो भिंतीवर जाऊन पडला. आता त्याचाही राग अनावर झाला. समुद्रातल्या लाटेसारखा तो उसळून उठला. मांजीरामच्या अंगावर धावून गेला. भावाला खाली पाडलं, मारायला लागला. घरात एकच गोंधळ उडाला. मांजीरामच्या बायकोनं आरडाओरडा सुरू केला. सगळी गल्ली मांजीरामच्या घराकडे धावली. वयानं लहान पण बापूराम रागानं थरथरत होता. बाबाला मारलेलं त्याला सहन झालं नाही. कुसाप्पाचा पाय धरून तो ओढायला लागला. कुसाप्पानं पायानं बापूरामला ढकलून दिलं. आईनी पुढे येऊन त्याला सावरलं, नाहीतर तो भिंतीवर आदळला असता. गल्लीतले लोक पुढं धावले. कुसाप्पाला त्यांनी बाजूला वाढला. काय र, अरे शहाणा आहेस काय, खोळा आहेस? थोरल्या भावाव हात उचलला, शोभतंय वय तुला? अरे तुम्हासने नाही कळायचं. आधी माझी वाटणी टाकाय सांगा, नाही तर उद्या पीकच कापणार. आता नाही कुणाचं ऐकणार. समद पीक गावच्या जनावरांनी खायला घालणार. बघणारे कोण आडवा येतोय. कुसाप्पा रागानं उड्या मारत बोलत होता. लोकांनी गर्दी केल्यानं त्याचा जोर आणखीन वाढत चालला होता. अरे पिकं कापायला 10 जलम घ्यायला लागतील तुला, आणि मी तुला आडवा आलो तर काय करशील रे? आमचं बी हात बांधलेलं नाही ती. अरे भारी आहेस की, लयच तयारी करून आलाय वाटतं. त्याच्याशिवाय बोलतोय का मी? कुसाप्पा, अरे खूळ लागले ग, असं काय बोलतो तू? हां? 70ला इस्नू म्हातारा काठी टेकत पुढे येऊन समजावण्यासाठी बोलत होता. विष्णूबा, तिकडं तुझ्या घराकडं जाऊन शिकू, मला नका शिकू. दारूच्या गुरमीत लय बोलू नको, लय जड जाईने. विष्णूबाला पण आता कुसाप्पाचा राग आला. भांडण पेटतंय असं बघून मागचा घोळका आरडाओरडा करायला लागला. तसा कुसाप्पा गरजला. अरे भेकडानो, कशाला वरडतंय? चले जाव इथनं, आमचा घरचा मामला ह्यो. त्याच्या बोलण्यावर पुन्हा गलका वाढला. गर्दीलाही चेव चढला. कुसाप्पाची सारी जणं चेष्टा करायला लागली. वरडा मोठ्यानं वरडा, जीव खाऊन बॉम्बला, मला काय फरक पडत नाही. पण त्याच्या रागाकडे दुर्लक्ष करून लोक कुसाप्पाला अधिकच चिडवायला लागले. आता इथं आपली डाळ शिजत नाही हे कुसाप्पानं ओळखलं. गलका वाढला तसा कुसाप्पानं तिथनं पळ काढला. कुसाप्पा बाहेर पडला तसा मांजीराम हातापायातली ताकद गळून पडल्यासारखा मट्ट दिशी खाली बसला. तो खूप भावनावश्य झाला होता. गुडघ्यात मान घालून तो एखाद्या लहान मुलासारखा ओक्सा बोक्षी रडायला लागला. बापूरामलाही आपलं रडू आवरता नाही आलं. मांजीरामची बायको मात्र नवऱ्याला धीर द्यायला लागली. अव रडू नका सा, जरा बिडवाळ्यातनं टिपूस काढू नका. आम्ही हाय नवं बरोबर.
आणि गावान बी त्याला दोषी ठरवलं नवं. पण आता करायचं काय? दुःखाचे घोट गिळत मांजीराम बोलायला लागला. बसून राहावा, बघूया कसा नाचतोय ते. हे बघ, त्यो म्हणतोय तसं काय बी करायचं नाही. म्हणजे हे बघा, आता लय विचार करू नका, जेवायला उठा. अगं राखमा, भूकच नाही बघ. उठा म्हणती नवं, जाईन तेवढं खावा. पोरगं बघा कसं तुमच्याकडं बघत बसले. उठा की, उठा आता. रखमानं गडबडीत तिघांची ताटं वाढून तयार केली. रखमा जोंधळे निवडत घराच्या अंगणात बसली होती. बरेच जोंधळे घेऊन ती त्यांचा नीट निवाडा करत होती. निवडलेलं जोंधळं बाजूला ठेवलेल्या ॲल्युमिनियमच्या घमेल्यात ओतत होती. अधूनमधून जोंधळ्याला चाळण लावून त्यातला केर कचरा बाजूला सारत होती. एकाएकी दारात उभ्या असलेल्या सावलीनं रखमा दचकली. ती सावली अगदी तिच्या जवळ पोचली होती. नजर उचलून तिने समोर बघितलं. गावचा सरपंच नानाजी समोर उभा होता. अगं आता ग बाया, अवकाशी आले अशा, या की आत या. नानाजींना बघून रखमाची गडबड उडून गेली होती. गावचा एक सज्जन माणूस म्हणून नानाजींकडे पाहायला जायचं. लोक त्यांचा आदर करायचे. कुणावरही अन्याय होणार नाही ही नानाजींची नेहमी भूमिका असायची. त्यामुळे कुठे अधिक वादाचे प्रसंग तयार झाले की त्याचा निपटारा करून प्रकरण योग्य न्यायानं संपून टाकण्यासाठी ते प्रयत्न करत. त्यांच्या या स्वच्छ प्रतिमेमुळे गेली 20 वर्ष ते गावात बिनविरोध निवडून येत होते. त्यांनी अनेक वेळा या सरपंच पदातनं मोकळं करण्याची गावकऱ्यांना विनंती केली होती, पण लोक या गोष्टीला कधीच तयार झाले नाहीत. सकाळी सकाळी नानाजी दारात आलेले बघून रखमा गोंधळून गेली. डोईवरचा पदर सावरत ती खाली मान घालून उभी राहिली होती. तिची ती अवस्था बघून नानाजी हसले. मांजीराम कुठं दिसत नाही? सकाळीच गेले शेतात. शाळू काढायला आलाय ना, ते बघायला गेलेत. तुम्ही या की घरात. असं म्हणून रखमा बाजूला होऊन नानाजीला वाट मोकळी करून द्यायला लागली. घाईनं रखमानं खुंटीवरचं घोंगडं खाली अंथरलं. नानाजी घोंगड्यावर बसले तसा पाण्याचा तांब्या तिने लगबगीनं आणून नानाजीच्या हातात ठेवला. मांजीराम असता तर बरं झालं असतं बरं का. काय काम काढलं होतं? रखमा तशी मनोमन घाबरली होती. नानाजी सकाळी कसं काय घराकडं आल्यात असा प्रश्न तिला सारखा सतावत होता. नाही, एवढं काही विशेष नव्हतं. पण मांजीरामबरोबर बोललो असतो. त्याला यायला येळ असेल तर उद्या येतो मी, असं म्हणून नानाजी उठायचा प्रयत्न करायला लागले. पण रखमानं बसाच म्हणून नानाजीला आग्रह केला. आता एवढ्यात येतील की, लगेच येणार म्हणले होते, तर बसा तुम्ही, मी चहा टाकते. इतकं बोलून नानाजीच्या होकाराची वाट न बघता रखमा जेवण खोलीकडे वळले. 3 फळीवरचा कळकट्ट झालेला ॲल्युमिनियमचा डबा तिने खाली काढला. चहात गुळाचा खडा टाकून ती चहा उकळावायची वाट बघायला लागली. चलीवरचा चहा उतलू गेला तशी रखमा गडबडीनं हल्ली. चुलीतली पेटती लाकडं तिने गडबडीनं मागं ओढली. उतू जाणारा चहा ती वेगानं ढवळायला लागली. नानाजी रखमाची गडबड कौतुकानं बघत होते. होऊ द्या, शिस्तीत होऊन द्या. नानाजी, आमच्या दीराचं वागणं शोभतंय वय व. हे विचारताना रखमाच्या डोळ्यांसमोर परवाचा प्रसंग उभा राहिला होता. आपल्या नवऱ्याच्या जीवावर उठावं हे रखमाला मनात टोचत होतं. चहाचं आधन वर चढलेलं विचारात घडलेल्या रखमाच्या लक्षात सुद्धा आले नाही. भुर्रकन चहाचं आधन चुलीत पडलं. विस्तवावर चर्र आवाज झाला तशी रखमा भानावर आली. गाळण्यानं लगबगीनं चहा ढवळीत 3 चुलीतली पेटती लाकडं तिने पाठीमागं ओढली. खिडकीतलं दुधाचं भांडं काढत तिने दाट चहा होईल असं दूध भांड्यात ओतलं. वाटेत भरलेला चहा तिने नानाजी समोर आणला. रखमानं गडबडीत केलेल्या चहाचं नानाजींना कौतुकच वाटलं. रखमा, शब्द बरोबर आहे. 50 त्यात एक हार मोठं, त्याला काय औषध आहे का? पण ह्याला मोठं करायला माझ्या नवऱ्यानं किती खस्ता खाल्ल्या, तुम्हासनी समज ठाव आहे का नाही? समज माहीत नाही, पण त्याला कोण सांगणार का ते? आता मलाच मांजराच्या गळ्यात घाटा बांधायला लागणार आहे. त्याच्याशिवाय हो परसनं सुटायचं नाही रखमा. वय की, आमच्यासाठी एवढं करा तुम्ही, लय उपकार होतीन बघा. रखमा, असं नाही बोलायचं उपकाराचं. अरे तुम्ही काय परकायचं वय? ते नाही करत. आता आमासनी पोरांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. समज सोडून देणार बघा, पुरं झालं आमासनी. रखमा, आता करायचंच नाही कोणाचा विचार. आमचं बी तेच म्हणणं आहे. म्हणून शांत ह्यो परसनं सुटावं म्हणून मी धडपडतोय.
आम्हीच असं बघित बसलो तर आमचं मन आम्हाला खात राहील ना. अरे गावचा सरपंच आहे, कुणावर अन्याय होऊ नये अशी माझी नेहमी धडपड असते. त्याच्यात मांजीराम देवगुणाचा माणूस, मग त्याच्यासाठी तरी आम्ही येळ काळ बागायच्या अगोदर काम करणार. नानाजीच्या बोलण्यावर रखमा मनोमन सुखावली. नानाजीनं वाटीतला चहा संपवला. हातातल्या HMT घड्याळाकडे बघितलं तसं लगबगीनं जागचं उठत नानाजी म्हणालं, रखमा आता लय टाईम झाला, मला जाय पाहिजे. ग्रामपंचायतीत मीटिंग आहे, समधी वाट बघत असतील. मग केव्हा येणार व? उद्या सकाळी जरा मी तालुक्याला जाणार आहे. गावाचं नळपाणी योजनेचं काम आहे. काम आटपून दुपारी येईल. मांजीरामला सांग येऊन गेलो म्हणून, आणि उद्या त्याला जरा घरात थांबाय सांग. एकदा तुमचा प्रश्न मिटवला का मला बी समाधान वाटतंय बघ. उद्या खरं आठवणीने याच. काळजी करू नका रखमा, समजा व्यवस्थित होईल. ते कोसाप्पा किती उड्या मारतोय बघू की. आम्ही शांतपणा ऐकून घेतोय, म्हणजे त्यानं कसं बी वागून नाही चालणार. लई झालं तर पंचमंडळी बसू, पण सारं कसं समाधान होईन असं करून टाकू. नानाजीच्या आश्वासक बोलण्यानं रखमाला खूप समाधान वाटलं. पायात चप्पल घालून लगबगीनं बाहेर पडणाऱ्या नानाजीकडं तिनं कौतुकानं पाहिलं. या प्रश्नातून नानाजी नक्की सुटका करणार याची तिला खात्री ती. अशी देव माणसं असतात म्हणून छान जग चालतंय असं वाटलं तिला. दूरवर जाणाऱ्या नानाजीच्या पाठमोऱ्या आकृतीकडं रखमा पाहात बसली. गारठ्याचा दिवस वाढत चाललं होतं. अंधार पडायला लागला की अंगावर काटा उभा राहायचा. संध्याकाळी जेवणं झाली की कवा अंथरुणात शिरतोय असं प्रत्येकाला वाटत होतं. माणसाला अंथरुणात शिरलं की बाहेर यावंसं वाटायचंच नाही. मरणाचा गारठा पडला होता. यंदा पाऊस बी भरमसाठ झाला, त्यामुळंच गारठा वाढत चालला होता. गावात सकाळी लोकांची धांदल उडालेली असायची. डेअरीत दुधासाठी गाडी यायच्या अगोदर दुधाची किटली डेअरीकडे न्यायची गडबड सगळीकडे दिसायची. पहाटे पहाटे उठायचं, गोठ्यातली वैरण बाजूला करायची, मशीनच्या पुढ्यात कोंड्याची बुट्टी भरून ठेवायची, गोठा शान काढून स्वच्छ करायचा, गरम पाण्यानं आचळत धुवायची, मगच जवळ किटली ठेवून दुधाला बसायचं. जवळपास वरखेड गावात सगळीकडं असं चित्र दिसायचं. नानाजी सरपंच झाल्यापासून गावाला एक शिस्त लागली होती. शासनाच्या योजना राबवण्यासाठी नानाजी जीवाचं रान करायचे. लोकांनी नानाजीचं कौतुक वाटायचं. घरची कामं बाजूला ठेवून नानाजी गावच्या कामासाठी धडपड करायचे याचा गावकऱ्यांना अभिमान वाटायचा, आणि त्यामुळे नानाजीचा शब्द कधीच कुणीही मोडायचं नाही. त्यांच्या शब्दाला गावात वजन तयार झालं होतं. गावचा विकास कसा होईल याकडं नानाजी लक्ष द्यायचे. कुठली नवी योजना आली की तिचा गावात कसा उपयोग करायचा याकडं नानाजीचा ध्यास असायचा. आज सकाळी सकाळीच नानाजी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आले होते. सूर्याची कोवळी किरणं दरवाज्यातनं गर्दी करत आत आली होती. नानाजी खुर्चीवर एकटेच विचारात गढून गेले होते. शासनानं शौचालयाची योजना आणली होती. गावं हागणदारी मुक्त कसा होईल ह्याचा विचार नानाजी करत होते. याला गावकऱ्यांची साथ पाहिजे होती. अजूनही गावात 50% लोकांकडे संडास नव्हते. गावालगत मोठा माळ होता, त्यामुळं घराजवळ जागा असूनही कोणी शौचालयं बांधली नव्हती. लोक लगेच ही गोष्ट मानतील याची नानाजींना खात्रीच नव्हती. आता गावातून कोणाची तरी मदत घ्यावी ह्याचा विचार नानाजी करत होते. काय बी करून योजना राबवायची नानाजींना ध्यासच लागला होता. नानाजी ह्या विचारात असताना कोपऱ्यावरनं कसला तरी गलबला ऐकू आला. दूरवरचा आवाज आता जवळ येत चालला होता. सुरुवातीला नानाजींनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, पण आता आवाज जास्तच वाढला तसं नानाजी सावध होऊन खुर्चीत व्यवस्थित बसले. तो गलका आता जास्त वाढून ग्रामपंचायतीच्या दिशेनं येत असल्याचं नानाजींना जाणवलं. त्यांनी कान टवकारून लक्ष दिलं. तो गलबला बायकांचा होता. त्या आवाजाने नानाजींनाही मोठा प्रश्न पडला. गावात पाणी पुरवठा, रस्ते, लाईट समजा ठीक आहे, मग हा सकाळी सकाळी ग्रामपंचायतीवर बायकांचा मोर्चा कसा? काय करावं? काय विषय असावा? असे अनेक प्रश्न नानाजींच्या मनात गर्दी करत होते. 2 वर्षापूर्वी महिला मंडळाच्या आग्रहाखातर गावात दारूबंदी केलेली होती. यासाठी बायकांनीच पुढाकार घेतला होता. नुसतं दारूबंदी करून महिला मंडळ थांबलं नाही,
कुणी पिणारा सापडला तर त्याला गावातून धिंड काढून योग्य मार्गावर आणलं होतं त्यांनी. नानाजींना बायकांच्या या कार्याचा अभिमान वाटायचा. कोणत्याही चांगल्या कामात ग्रामपंचायतीला या बायकांची चांगली साथ मिळत आली होती. पण या बायकांनी कधी ग्रामपंचायतीवर मोर्चा आणला नव्हता. मग आजच असं काय घडलं की जमावानं गोंधळ करत हे महिला मंडळ माझ्याकडे येत आहे. गावात डेअरीला दूध घालायची गडबड, सगळी कामाच्या व्यापात. मग असा सकाळी सकाळी या महिलांना वेळ मिळालाच कसा? नानाजींना पडलेलं कोडं काही केल्या उलगडत नव्हतं. आपण तर काय सकाळी सकाळी ग्रामपंचायतीकडे आलो, त्यामुळं मला घराकडं बघून माझ्या घराकडून हा मोर्चा आता ग्रामपंचायतीकडे येत असल्याची नानाजींना खात्री झाली. एवढ्यात ग्रामपंचायतीचा शिपाई शिरपा लगबगीनं येत असलेला नानाजींना दिसला. नानाजींना मनातनं थोडं हायसं वाटलं. बरं झालं शिरपा आला, आता शिरपा सगळी माहिती देईल असा विचार करून नानाजी थोडेसे स्वस्थ झाले. मध्यमवयीन शिरपा फार प्रामाणिक होता. कुणालाही तो उलटा शब्द बोलत नव्हता. दिलेलं काम प्रामाणिकपणे करायचं हे त्याला माहिती. ग्रामपंचायतच्या कामासह कुणा आडल्या नाडल्याची वयस्क माणसांची काही कामं असली तरीही शिरपा ती तळमळीनं धावत धावत करायचा. कुणाला तालुक्यासनं औषधं आणून द्यायची, कुणाची लाईटची बिलं भरायची, वयस्क माणसांना दवाखान्याला न्यायचं, सगळी कामं शिरपा उत्साहात करायचा. त्यामुळे गावच्या आबालवृद्धात शिरपालाही मान होता. खूप वर्षांची ॲटलस सायकल त्याची सोबत होती. मध्यंतरी नानाजींनी स्वतः पैसे देऊन सायकलला नवीन टायरी टाकायला सांगितलं. शिरपानं त्या पैशात रंगरंगोटी करून सायकलला नवीन रूप दिलं होतं. कुठल्याही कामात शिरपाच्या सोबतीला अगदी मित्रासारखी सायकल असायची. आपल्या या सायकलला त्यांनी वाघीण असं नाव दिलं होतं. ते नाव त्याने सायकलीवर टाकलंही होतं. एकदा कुंभाराची काशा आजी बैलगाडीतनं शेताकडं जात होती. घरात तिला चैनच पडायचं नाही. शेतातल्या कामाची तिला दांडगी आवड. काम करू नको, घर सांभाळ असं सांगूनही ती आपला हट्ट सोडायची नाही. गावदरी लगतच्या आपल्या शेताकडं फेरफटका मारल्याशिवाय तिला जेवण जात नसे. त्या दिवशी भात कापणीचं काम जोरात चाललेलं होतं. गडबडीच्या कामात तू शेताकडं नको म्हणून तिला घरातच बसवलं होतं. पण अचानक दारावरून चाललेल्या बैलगाडीला थांबून ती शेताकडं जायला सज्ज झाली. घरात तिची घालमेल होत होती. ती अस्वस्थ होऊन घरातल्या घरात फेऱ्या मारत होती. बैलगाडी दिसल्यावर ती हरखली. गाडी तिच्या शेताच्या दिशेनंच निघाली होती. गाडीवाला आपल्या नादात तोंडानं शीळ घालत रमत गमत चालला होता. काशा आजी इकडं तिकडं पाहत बसली होती. अचानक बैलगाडीचं एक चाक मोठ्या दगडावर चढलं. बैल बिथरल्यासारखे झाले. गाडीवाल्याला गाडी सावरायला वेळच मिळाला नाही. गाडी जोरात उधळली आणि त्या दणक्यानं काशा आजी धाडकन गाडीतनं फेकली गेली. काशा आजीला जोराच्या मारानं जागचं उठाई येईना. बैलगाडीवाला घाबरला. आजी जाग्यावर गपचीप पडलेली. वेळ दुपारची, आजूबाजूला कोणी दिसत नव्हतं. त्याचवेळी शिरपा आपली वाघीण सायकल घेऊन कुठंतरी चालला होता. शिरपाला बघताच गाडीवाल्याला धीर आला. त्यांनी शिरपाला हाक दिली. शिरपा बैलगाडीकडे धावला. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून त्यांनी सायकल बाजूला लावली. पडलेल्या काशा आजीला अलगद उचललं आणि गाडीवाल्याला तिच्या घराकडे निरोप दे असं सांगून तिला लगबगीनं त्यांनी दवाखान्यात नेलं. आजी नशीबवान ठरली. तिला फक्त जोरात मार लागला होता, पण कुठं हाड मोडलेलं नव्हतं. आजीच्या घरची दवाखान्यात येईपर्यंत शिरपानं तिची सगळी काळजी घेतली. लागणारी औषधं आणून दिली. शिरपाच्या या धडपडीचं त्यावेळी गावानं कौतुक केलं. गावातल्या अशा अनेक लहान मोठ्या प्रसंगात शिरपाच्या सेवाभावी कामाची झलक गावकऱ्यांना पाहायला मिळाली होती. कोणतंही काम करण्यास तो आढेवेढे घेत नव्हता. संकटात मदतीला धावायची ही त्याची वृत्ती आणि त्या वृत्तीनं त्याच्या कुठल्याही अडचणीला गावाची मदत शिरपाला उभं करून जायची. शिरपाच्या पोरीचं शीतलचं लग्न ठरलं. गावानं पुढवून शिरपाचं हे कार्य मोठ्या उत्साहात पार पाडलं. या लग्नात पाहुण्यांच्या सरबराईसह जेवणावळीची जबाबदारीसुद्धा गावानं उचलली. आपल्या कामाचं फळच मला परमेश्वरानं दिलं असं शिरपाला वाटायला लागलं. आपल्या कामावर वेळेवर हजर होणारा असा हा शिरपा लगबगीनं येत असलेला बघून नानाजी सावरून बसले. अचानक बायकांचा कसला मोर्चा सकाळी सकाळी निघाला हे आता नानाजींना कळणार होतं. शिरपानं सायकल ग्रामपंचायतीच्या कठड्याला लावली आणि तो नानाजी बसले होते तिथं आला. त्यांच्या पायाला हात लावून त्यांनी नमस्कार केला.
नानाजींनी शिरपाच्या पाठीवर हलकेच थोपटलं. शिरपा हात बांधून नानाजींच्या बाजूला उभा राहिला. बरं झालं शिरपा आला, तुझीच वाट बघत होतो मी. तुम्ही का वशी आले असे अण्णांनो? शिरपा नानाजींना अण्णांनो म्हणायचा, त्याचा तो आवडीचा शब्द. अरे मी जरा लवकरच आलो, नवीन प्रस्ताव तयार करून वरती पाठवायचे आहेत. नुकतं कुठं येऊन बसतोय तवर कानावर बायकाचा गोंधळ पाडला. काय आहे, कसला गोंधळ आहे विचार करत होतो तवर तूच आला. म्हणलं बरं झालं, सगळी माहिती मिळेल आता. अण्णांनो पर मी बी नाही काय सांगणार, बायका समोर आल्यावर बघा काय येते. शिरपाच्या बोलण्याचा नानाजींना धक्काच बसला. शिरपा असं काही बोलेल हे त्यांच्या ध्यानीही नव्हतं. डोळं विस्फारून नानाजींनी शिरपाकडं बघितलं. अरे शिरपा तूच असं बोलायला लागलो आहे, काय भानगड तरी काय? नानाजींच्या बोलण्यावर शिरपा मनापासून हसला. काही न बोलता तसाच उभारला. शिरपाच्या या वागण्यानं नानाजी चक्रावून गेले. शिरपा तू बऱ्या बोलानं सगळं सांगणार आहे का? नानाजी बोलता बोलता थांबले. आता ते चांगलेच बुचकळ्यात पडले होते. ग्रामपंचायतीवर मोर्चा येतोय आणि शिरपा तर काही न सांगता हसत बसलाय. नानाजी थोडा वेळच थांबावं, गावच्या फायद्याचाच मोर्चा आहे त्यो, जरा धीर काढा. आता मात्र नानाजी चांगलेच गोंधळून गेले. त्यांनी शिरपाला पुढं काही विचारलंच नाही. थोडा वेळ तसाच गेला. एवढ्यात 5-50 बायकांचा घोळका ग्रामपंचायतीच्या दारात हजर झाला. खालच्या आळीतल्या बाब्याला पुढं करून बायका जोराच्या घोषणा देत होत्या. बाब्याच्या हातात चेपकट टमरेल होतं. भीतीनं त्याचा हातपाय लटपटत होतं. गाव हागणदारी मुक्त झालाच पाहिजे. बायकांच्या या घोषणेनं नानाजींना झटकन सारं काही कळून आलं होतं. त्यांच्या मनात घोळत होतं, नेमकं बायकांनी तेच काम हातात घेतलं होतं. बाब्याच्या खालच्या आळीत काम करणारी शांताक्का पुढं झाले. नानानो सकाळी आम्ही रेडिओ ऐकलं, गाव हागणदारी मुक्त करा आणि गावाला बक्षीस मिळवा. समधीकडं शौचालय काढायला मदत बी करणार आहेत म्हणून मी समध्या बायकासनी गोळा केलं. माळाकडं जाणारेसनी वाटतच थांबून तेसनी ह्याचं महत्त्व सांगायला सुरुवात केली. समध्या बायकांनी मला चांगली साथ दिली बरं का नानाजी. लोक बी आमचं ऐकायला लागले. पर ह्यो बाबे आमच्याबरोबर उलटं भांडायला लागले. नानाजी आता ह्याला दुसरं आम्ही काय करणार सांगा. तसाच त्याला पुढं केला, डायरेक्ट तुमच्याकडे घेऊन आलो. आम्ही ठरवलंय दारूबंदीसारखं आता गाव बी समजा हागणदारी मुक्त करायचं. आमच्या कामाला तुमचा पाठिंबा पाहिजे. आता पुढं काय करायचं ते तुम्ही सांगा. बायकांच्या ह्या कृतीनं नानाजी मनोमन सुखावले. ज्या उपक्रमासाठी त्यांच्या मनात विचार चालले होते नेमकं तेच काम या बायकांनी सुरळीत करून टाकलं होतं. आता गावसभा बोलवून महिलांनाच बोलतं करून शासनाची ही योजना यशस्वी करून गावाला बक्षीस मिळवायचं असं नानाजींनी पक्क करून टाकलं. असा गावात जर पुढाकार झाला तरच काम सोपं होतं याची नानाजींना पक्की खात्री होती. त्यामुळे आता आपणच धडपड करून हा प्रश्न निकाली काढून गाव 100% हागणदारी मुक्त करायचं असा विचार करून ते बोलायला लागले. बाबूरावावर काय चाललंय? अरे जमाना बदलत चाललाय. लोक शिकलं सवरलेलं व्हायल्यात. अरे तुला समजायला पाहिजे हे. बायकांनी लगेच आरडाओरडा सुरू केला. नानाजी गुळमुळीत बोलू नका, याला चांगला धाडा शिकवा. याकाला अद्दल घडली ना का मग समधी सरळ वागतील बघा. आता लय विचार करत बसायचंच नाही. हे बघा थोडं धीर धरा, धीरानं घ्या. समद तुमच्यासारखंच होणार आहे. गाव चांगलं करायला तुम्ही धडपडताय हे समजतंय की मला. नानाजी गावाला बक्षीस मिळायला पाहिजे बघा. आणि समध्यानी चांगलं राहिलं तर समजा गावच निरोगी होईन की. या आकलीच्या कांद्याला जरा सांगा. आम्ही बायका एवढं सांगलत आहो तरी आपलं खरं असंच म्हणून बसला येऊ. बाब्या बायका काय म्हणाल्या समजलं ना तुला? अरे एका उघड्यावर संडासनं रोगराई पसरती म्हणून शांत सरकारनं हागणदारी मुक्त गाव करा म्हणून बक्षीस ठेवल्यात. आता तुझ्यासारखी समधी करायला लागली तर आम्ही नुसतं बघत बसायचं काय? अरे नुसती खुर्ची अडवून बसल्यावानी होईल ते. तेव्हा आता आम्ही काय करायचं ते तूच सांगशील ते आम्ही ऐकतो. चल. नानाजीच्या बोलण्यानं बाब्या खजील झाला. त्याला आपली चूक समजली. तो सारखा नानाजींच्या पाया पडायला लागला. नानाजी मला माफ करा, चुकलं माझं. मी जरा हट्टीपणानं वागलो बघा. एक टाईम सोडून द्या नानाजी, पुण्यांदा मी असं नाही वागणार. मीच आता पुढं होतो बघा. असं बोलून त्यांनी जोरानं घोषणाच द्यायला सुरुवात केली. गाव हागणदारी मुक्त झालाच पाहिजे.
बाबेच्या या घोषणेनं समद्यांचा जीव भांड्यात पडला. नानाजी उठले. त्यांनी बाबेची पाठ थोपटली. आय र माझ्या गबरू, अरे तू न घोषणा दिली म्हणजे आमचं कामच फते झालं की. आता आम्ही बी उशीर करत नाही. गावाला लवकर कसं बक्षीस मिळतंय हे समद्यांनी बघायचं आहे. नानाजी इतकं बोलले. त्यांनी बायकांचं कौतुक केलं. आज तुम्हा महिला भगिनींमुळं गाव विकासाच्या वेगळ्या वाटेवर जाणार आहे. तुम्हा महिलांचा आम्हा साऱ्या गावकऱ्यांना अभिमान वाटतोय. शांताक्का सगट समद्या महिलांनी दारूबंदीसाठी असंच पाऊल उचललेलं होतं. समद्या जिल्ह्यात तुमच्या गावाचं कौतुक झालं. गावचं नाव तुम्ही मुख्यमंत्र्यापर्यंत पोचवल्यासा. आता बी तशीच साथ आपल्या ग्रामपंचायतीला द्या. शासनानं आत्ता कुठं घोषणा केली, अजून ही घोषणा समधीकडं पोचायची तवर आपलं गाव हागणदारी मुक्त व्हायला पाहिजे. समधीकडनं गावाचं नाव झालं पाहिजे. रेडिओ बातमी आली पाहिजे. समध्यांनी कंबर कसून काम करायला पाहिजे. नानाजी, अहो तुम्ही नुसतं हुकूम सोडा. बघा की प्रत्येक घर आम्ही पिंजून काढतो. गावाला बक्षीस भेटल्याशिवाय आम्ही गप नाही बसणार. बायकांची ताकद काय असती हे तुम्ही पुण्यांदा बक्षीला बघा. तुमची साथ फकस्त द्या. खोताची शेवंता पुढं होऊन बोलले. ग्रामपंचायत तुमच्या सगळ्या कामात पाठीशी आहे. तुम्ही डगमगू नका. दारूबंदीतच तुमची ताकद समध्याने बघितली. तुम्ही कुठलं बी काम हातात घेतलं का खात्रीनं पार पाडताय हे आता समधी समजून चुकलेत. आता गाव हागणदारी मुक्त करायचं म्हणून छान बायकाच पुढं झाल्यात असं नुसतं समजलं तरी बी समधी स्वतःसारखे सरळ येऊन ग्रामपंचायतीला पाठिंबा देणार हे मला चांगलं माहिती आहे. आणि आम्ही ग्रामपंचायत सदस्य बी मागं राहणार नाही. घरोघरी शौचालय बांधायला समधी मदत करणार आम्ही. मग तुम्हीच सांगा काम कसं होईन ते. नानाजींच्या बोलण्यावर समधी खुश झाले. नानाजींनाही प्रश्न निकालात निघाल्याचं समाधान वाटलं. आता नानाजी घराकडे जायला निघाले. श्रोते हो, हा होता भाग दुसरा. भाग तिसरा उद्या. प्राध्यापक रसूल सोलापुरे लिखित फाटलेलं आभाळ.